घटस्थापनेसाठी काय काय सामान लागतं आणि कुठे मिळतं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता बघा, सगळं बाहेर असं बांधून ठेवलेलं आहे। तर आता मी तुम्हाला लोकेशन सांगते। आता मी आहे डोंबिवली ईस्टला। हा कल्याण साईडचा ब्रिज आहे। तिथे उतरल्यानंतर डोंबिवली ईस्टला कैलास मंदिरच्या इथून सरळ आल्यानंतर इथे बघा दीपक मेन्सवेअर आहे, त्याच्या खालीच आहेत ना हे दादा बसलेले आहेत। आणि घटस्थापनेसाठी लागणार आहे ना सर्व सामान यांच्याकडे आहेत। तर इथे ही मोठी टोपली कशी आहे ही 80 रुपयाला, त्यामध्ये 70 वाली भी आहे, पुढे 70 वाले। ओके, आणि ही 70 रुपयाला आहे का? कलर वाली। ओके, ही 70 रुपयाला आहे बघा। ही 80 रुपयाला आहे, थोडीशी मोठी आहे। आणि त्याच्यानंतर छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल तर ही 40 रुपये, आणि ही आहे 40 रुपयाला। आणि कलरवाली 70 रुपयाची स्टँड वाली, ही पण स्टँडवाली आहे आणि ही आहे 70 रुपयाला। म्हणजे विदाऊट स्टँडवाली 40 रुपयाला, आणि अशी स्टँडवाली पाहिजे असेल तर 70वाली। आणि बाजूने पण बघा मस्त कलर केलेला आहे। त्याच्यापेक्षा छोटी पाहिजे असेल तर 20 रुपयाला आहे, आणि त्याच्या मीडियम साईजमध्ये ती आहे 30 रुपयाला। तर बाहेर आहेत ना अशा बऱ्याच अशा टोपल्या ठेवलेल्या आहेत। इथे पत्रावळी आहे, नुसते एक पत्रावळी पाहिजे तर 10 रुपयाला 2 पत्रावळी आहेत इथे। आणि आता इथे आपण टोपल्या पत्रावळी पाहिली, आणि इथे मातीसुद्धा आहे। आता माती कशी आहे? 10 रुपये माप आहे। 10 रुपये माप आहे। तर हे बघा, हे एवढं माप आहे। म्हणजे तुम्हाला निदान 20 रुपयाची तरी माती घ्यावी लागेल। तिथे ही लाल माती आहे। दादा काळी माती नाही आहे का? हीच माती, ही सुकवलेली माती आहे ना? तर आपल्याला घटस्थापनेसाठी सुकवलेली माती लागते। तर दादांकडे काळी नाही आहे, तर लाल कलरची माती आहे। स्टेशनच्या आजूबाजूला पण घटस्थापनेचं सामान घेऊन येत ना बायका बसलेल्या, तिथे पण तुम्ही घेऊ शकतात। तर आता मी डायरेक्ट स्टेशनवर नाही का ह्या दादांच्या इथे आलेलं आहे, आणि इथे तुम्हाला दाखवलं आहे काय काय। तर अजूनसुद्धा दाखवते। तर यांच्याकडे पूजेचं सामानसुद्धा आहे, ते पण पाहूया आपण काय काय आहे ते। तर ओटीच्या सामानासाठी लागणारं सर्व सामान तुम्हाला इथे पाहायला मिळेल। इथे बघा खॉनसुद्धा आहे। त्यानंतर इथे वेणी कशी आहे दादा? 20 रुपयाला। याच्यामध्ये कलरमध्ये वेणी आहे। गरबा पाहिजे असेल तर तो सुद्धा आहे। गरबा कसा आहे? 150 आहे, मोठावाला 200 आहे। तर हा आहे 150 रुपयाला, आणि मोठा घेतला तर 200 रुपयाला आहेत। त्यानंतर इथे देवीचे मुखवटेसुद्धा आहेत। मुखवटे पण बघा खूप छान आहेत। तुम्हाला जसं भरलेला मुखवटा पाहिजे असेल, म्हणजे जर घटस्थापना करताना तुम्हाला घटाला लावायला जर मुखवटा पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। हा किती रुपयाला आहे दादा? वेगवेगळे 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे। अच्छा, 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे ते 500 रुपयापर्यंत। आणि हा पूर्ण भरलेला किती रुपयाचा असेल? आज 300 रुपयाचा। 300, तर 300 रुपयाला आहे बघा। खूप सुंदर असं डायमंड वर्क केलेलं आहे, आणि चेहरा पण खूप छान आहे। हा 200चा आहे, 150चा आहे। ओके, हा 200 रुपयाला आहे बघा। तरी त्या अशा ह्या वेगवेगळ्या 150 रुपयाचा। अच्छा, आणि हा आहे 150 रुपयाला। इथे वेण्या आहेत, थोड्याशा आपण वेण्या पाहूयात। वेण्या पण खूप छान आहेत, कलरफुल अशा वेण्या। किती रुपयाला आहे वेणी? 20 रुपये। कोणतीही घ्या, खूप छान अशा मस्त बनवले आहेत बघा। त्यामुळे म्हटलं की चला तुम्हाला पण दाखवूया। 20 रुपयाला आहेत बघा। इथे व्हाईट कलरमध्ये आहे, त्यानंतर इथे पण बघा ऑरेंज कलरच्या शेवंतीमध्ये। तसे ह्या 3 कलरमध्ये वेणी आहेत, आणि 20 रुपयाला आहेत। जास्त घेतले तर कमी होतील का? नाही, 20 रुपयालाच। ओके, 20 रुपयालाच तुम्हाला इथे मिळणार आहे। तर घट मांडण्यासाठी जर वस्त्र पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील। खूप छान आहेत बघा, मोठे लहान सर्व प्रकारचे आहेत। तर बघा मस्त साईडने अशी डिझाईन केलेली आहे लाल कलरमध्ये। 50 रुपयाला वस्त्र आहे, आणि बघा लाल कलरमध्ये आहेत, लहान मोठ्या सर्व साईजमध्ये आहेत। ब्रिजवरनं खाली उतरल्यानंतर आहे ना दोन्ही साईडला तुम्हाला आहे ना देवीच्या घटस्थापनेसाठी लागणारं सामान घेऊन बसलेले दिसतील। तर यांच्याकडे पण तुम्हाला इथे माठ, त्यानंतर धान्य, ओटी, पत्रावळी, हे सर्व सामान तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आणि प्रत्येकांकडे, काही जणांकडे 50 रुपये, काही जणांकडे 30 रुपये अशा प्रकारे आहे, आणि घेण्यासाठी पण गर्दी तेवढीच आहे। तर आता इथे पण बघा, तर हे असं एका लाईनीत बसलेले आहेत। या आजींकडे पण तुम्हाला लाल माती आहे, धान्य, त्यानंतर घट आहे। हा तर घट खूप मस्त आहे। किती रुपयाला आहे हा? 100 रुपयाला हा घट आहे। तर बघा खूप मस्त आहे। त्यानंतर इथे पण तुम्हाला असे हे तोरण तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर आता यांच्याकडे पण इथे बघा तुम्हाला धान्य, टोपली, हे सर्व सामान, म्हणजे ह्या एका लाईनमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे सर्व सामान इथे मिळेल। तर इथे हे दादा नारळ, म्हणजे तुम्हाला नारळ घेण्यासाठी पण कुठे जायची गरज नाही, इथेच तुम्हाला नारळ मिळतील। कसे आहे दादा नारळ? 20, 35, 20, 30 आणि 35। खास घटासाठी आणलेत का? म्हणजे 9 दिवस आपल्याला घटावरती नारळ ठेवावं लागतं, तर त्यासाठी तुम्ही इथून हे नारळसुद्धा घेऊ शकता। केळीची पानं आहेत,
विड्याची पानं सुद्धा आहेत. कशी आहेत दादा विड्याची पानं? 80 रुपये शेकडा, म्हणजे 80 रुपयाला 100 पानं. आणि 20 रुपयाची घेतली तर 25. तर 20 रुपयाची घेतलं तर 25 पानं भरपूर होतात आपल्याला घटासाठी. तर तुम्ही इथून पानं पण घेऊ शकता. त्यानंतर इथे तर बघा माती सुकट ठेवलेली आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये घट बसतो आणि घटस्थापनेसाठी माती पाहिजे. त्यासाठी बघा ही लोकांनी इथे सुकट ठेवलेली आहे. आणि आज एकदम कडकडीत ऊन पडलेलं आहे. आता आपण इथून सरळ जाऊया. इथून सरळ जाताना पण आपल्याला काही ठिकाणी आपल्याला हे घटस्थापनेचं सामान घेऊन बसलेले दिसतील. तर इथे असे ना साईडला असे भाजीवाले पण बसलेले असतात. तुम्हाला भाजी वगैरे पाहिजे असेल ते पण तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर आता ह्या दादांकडे तर भरपूर आपल्याला सामान दिसते. पाहूया काय काय आहे ते. तर यांच्याकडे हे माठ आहेत, त्याला आपण घट बोलतो. लाल कलरचे आणि काळ्या कलरचे असे दोन्ही कलरमध्ये. कसे आहे दादा हे? 50 रुपयाला. ओके, हे 50 रुपयाला आहेत. आणि हे 50 म्हणजे कोणत्याही घ्या, लाल मातीचे घ्या नाही तर काळ्या मातीचे घ्या, 50 रुपयाला आहेत. त्यानंतर इथे माती आहे. माती कशी आहे दादा? माती 20 रुपये. चाळलेली माती. ओके, माती अशी पॅक करून ठेवलेली आहे. 20 रुपयाला बघा. ही ही 20 रुपयाला आहे. हा टोपल्या पाठव. आणि ते त्यानंतर हे छोटे माठ आहेत. हे कसे आहेत? ते 15 रुपये. हे 15 रुपयाला आहेत. त्यानंतर अखंड दिवा लावण्यासाठी इथे पंती आहे. आणि ही पंती कशी आहे दादा? ते 30 रुपये. पंती 30 रुपयाला आहे. अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही ही पंती घेऊ शकता, फक्त 30 रुपयाला आहे. त्यानंतर पूजेसाठी लागणारं सर्व सामान तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. हळद, कुंकू, त्यानंतर रोज वॉटर, बघा हे बरंच सामान. त्यानंतर इथे ही गुंडी आहे, लाल कलरचा लाल धागा आहे. त्यानंतर इथे वस्त्र, इथे लाल कलरचा कपडा. कसा लाल कलरचा कपडा? कुठला आहे? 30 रुपये. 30 रुपयाला आहे. जो आपल्याला घटस्थापना करण्यासाठी पाटावरती मांडावा लागतो, तर तो आहे 30 रुपयाला. इथे खणसुद्धा आहेत. आणि खण कसे आहेत दादा हे? हे बघा 10 रुपये. 10 रुपयाला. आणि आज याच्यापेक्षा मोठे आहेत का? मोठे पण आहेत. तुझं रात 9 दिवसासाठी तुम्हाला जर खण घ्यायचे असतील तर हे 10 रुपयाला तुम्ही ते खण घेऊ शकता. त्यानंतर इथे चुंदरी, ही लाल कलरची चुंदरी कशी आहे? 20 रुपये. चुंदरी 20 रुपयाला आहे. बघू केवढी मोठी आहे, जरा दाखवा साईज. तर बघा ही एवढी मोठी साईज आहे, जी तुम्ही घटावरती ठेवू शकता. इथे देवीचे अलंकार आहेत. आणि अलंकारमध्ये पण बघा इथे मंगळसूत्र, बांगड्या, फणी, पिंजर, हे सर्व इथे आहे. म्हणजे पूर्ण सिंगार आहे बघा. तर हे सगळं तुम्ही आहे ना देवीच्या ओटीमध्ये इथे ठेवू शकता. आरसा वगैरे हे सर्व दिलेले. किती रुपयाला हे? कुठलं? हे 25 रुपये. 25 रुपयाला आहे. हे धूप कांडी. त्यानंतर इथे हे 9 धान्य आहेत. हे किती रुपयाला आहे दादा? कुठलं? ते 10 रुपये. 10 रुपयाला आहे. आणि हे जव ते भात आहे 10 रुपये. भात 10 रुपयाला. तिळच आहेत ना काळे तीळ? ते काळे तीळ. हां तेच. हे होमासाठी वापरले जातात. अच्छा, तर काळे सगळे सामुग्री. ते इथे काळे तीळ आहे, जे होमासाठी वापरलं जातं. म्हणजे इथे आल्यानंतर यात पूजेसाठी लागणारं सर्व सामान तुम्हाला इथे मिळेल. इथे ओटीसुद्धा आहे. त्यानंतर इथे बघा हे वाती आहेत, म्हणजे अखंड दिवासाठी तुम्हाला जर मोठ्या वाटी पाहिजे असतील तर त्यासाठी त्यासुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. हे किती रुपयाला आहे? कुठलं? ते 5 रुपये. हे 5 रुपयाला आहे. ही मोठी चुंदरी 50 रुपयाला आहे. त्यानंतर इथे टोपल्यासुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये आपण माती भरून घट बसवतो. नमस्कार मॅडम, काय काय घेते तुम्ही? काय तुमच्याकडे घट बसतो का? गड बसतात नवरात्र. अच्छा, मग आता तुम्ही काय काय सामान घेताय? घटासाठी आपल्याला टोपली घेतली मी. ओके. खाली वस्त्र, देवीचं ओटीचं सामान घेणार आहे. ओके. माती, कलश आणि देवीचे जे साधू शृंगार असतात हां. त्याची आपण पहिल्या दिवशी ओटी भरतो. नवरात्रीत तर 9 दिवसही देवीची ओटी भरली जाते. वेगवेगळे पदार्थ तिला नैवेद्याला. तिचे जे ठराविक फुलं आहेत ती पहिल्या दिवशी व्हाईट, दुसऱ्या दिवशी गुलाब, पिवळे, जसे आपण तिला वस्त्र परिधान करतो रंगीबिरंगी त्याप्रमाणे फुलं असतात. तसं तिचा साजशृंगार पण मी आज सगळा घेते आहे. अच्छा. आमची आजी सासूंच्या हातूनपासूनची ती मूर्ती आहे. अच्छा. तर तिला मी माझ्या खूप मनोभावे, माझी नवरात्र ही माझी फेवरेट आहे. ओके. तर आपल्याला मॅडमने सांगितलं, मी जसं तुम्हाला सांगितलं की घराघरामध्ये ना सर्वांच्या घट बसतात. आणि या मॅडम पण बघा इथे एकदम मनोभावे म्हणजे देवीची पूजा करण्यासाठी ना हे सर्व सामान इथे घ्यायला आलेले आहेत. तर ते आता घेत आहेत एक एक करून. बघा रात्रीमध्ये 9 दिवस खेळण्यासाठी दांड्यासुद्धा आलेल्या आहेत. तर इथे 20 रुपयाला 2 दांड्या आहेत बघा. त्यानंतर इथे अशा या कलरफुल कपड्याच्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा आहेत. या कशा आहेत दादा? तर 50 रुपयाला जोडी आहेत. म्हणजे तुम्ही इथे दांड्या पण इथे घेऊ शकता. खूप छान आहे. तर हे सर्व सामान तुम्हाला इथे मिळेल. इथे शुभमंगल कार्यालय आहे, त्याच्या खालीच हे दादा बसतात आणि यांच्याकडे तुम्हाला हे सर्व प्रकारचं सामान इथे पाहायला मिळेल. त्याच्याकडे इथे हे गोंड्याचे तोरण आलेले आहेत. कसे आहेत आई तोरण? 20ला. तर बघा इथे हे तुम्हाला दरवाजाला लावण्यासाठी इथे तोरणसुद्धा आलेले आहेत. 20ला एक आहे.
इथे दादा बसले, त्यांच्याकडे फळंसुद्धा दिसतात. आपण विचारूया 5 फळं कशी आहेत ती. कारण का घटस्थापनेसाठी आपल्याला नैवेद्य म्हणून जी फळं लागतात तर ती यांच्याकडे आपल्याला इथे पाहायला दिसत आहेत. इथे बघा मोसंबी, सीताफळ, सफरचंद, डाळिंब, तर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पेरसुद्धा आहे. 5 फळं कशी? 150 आगा फला चांगला होगा ओके. तेच फळं फ्रेश आहे, माल अच्छा फळं फ्रेश आहेत आणि चांगली आहेत. तर 150 रुपयाला आहेत. तर हे दादा इथे बसतात. तर अजून पण पुढे फळवाले तिथे पण तुम्ही बघू शकता. तर आता आपण असंच पुढे जाऊयात. म्हणजे काही काही जणांचा 9 दिवस उपवास होतो, त्यासाठी जर तुम्हाला फळं पाहिजे असतील तर तीसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकतात. त्यानंतर इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर भाजीवालेसुद्धा आहेत. तर इथे या दादांकडे पण आपल्याला इथे फळं पाहायला भेटतात. काही जण 9 दिवस कडक उपवास पकडतात आणि फळांवरती उपवास असतो. तर यासाठी पण यांच्याकडे इथे फळं बघा खूप मस्त आहेत. मोठी मोठी फळं आहे. सीताफळ आहे, पेरू आहे. दादा पेरू कसे आहे? 140 रुपये किलो. आणि 5 फळं घेतली तर 200 रुपयाला. 200 रुपयाला म्हणजे फळ पण तेवढंच मोठं आहे. तुम्ही बघू शकता बघा सीताफळ केवढं मोठं आहे. त्यानंतर इथे आपण सफरचंद पाहूया. त्यानंतर इथे सफरचंद पण बघू शकता बघा केवढं मोठं आहेत. म्हणजे 200 रुपयाप्रमाणे ही फळं आहेत. पेरू, मोसंबी, त्यानंतर ड्रॅगन फ्रूट्स. तर इथे ह्या कोपऱ्यात ताई बसलेले आहेत. तर त्यांच्याकडे पण आपल्याला घटस्थापनेसाठी लागणारं सर्व सामान पाहायला मिळतं. तर इथे बघा घट आहे, पत्रावळी, टोपल्या, त्यानंतर इथे ओटी आणि इथे हे सर्व असं सुट्टं सामान आहे. किती रुपयाला ताई हे सुट्टं सामान? हे कशी आहे? गुंडी कशी? 10 रुपये. खजूर ओके 20ला 5 आहेत. आणि हां आणि इथे बघा म्हणजे तुम्हाला सुट्टं नको असेल तर हे पूर्ण पॅकेट घेऊ शकता. भात आहेत 5. त्यानंतर इथे धान्य आहे. धान्य कसं आहे? 20 रुपयाला आहे बघा हे धान्य. आणि इथे भात पण आहेत, ओटी. तर हे सर्व सामान तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर पाठीमागे जर बघाल तर बघा सुट्टी फुलं आहेत. त्यानंतर एका साईडला इथे आपल्याला नारळ पाहायला मिळतील. तर बघा इथे सर्व प्रकारचे लहान मोठे असे सर्व नारळ आहेत. कसे आहेत दादा नारळ? त्यांचे आहेत का? दादा नारळ कसं आहे? 35 रुपयाला नारळ आहेत. म्हणजे घटावर ठेवण्यासाठी तुम्ही इथून नारळ घेऊ शकता. लहान मोठे अशा सर्व साईजमध्ये आहेत. तर इथे पण बघा हे नारळ आहेत. आपण ना छोट्या साईजमध्ये बघूया म्हणजे आपल्या घटावरती ठेवणार. आणि हा कसे हे कसे आहेत? 25 रुपयाला नारळ आहेत. ते आहे फडके रोडला. आणि फडके रोडला पण तुम्हाला आहेत ना बरीच भाजीची फळांची दुकानं तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आता ह्या दादांकडे पण इथे आपल्याला भरपूर फळं पाहायला मिळतात. सफरचंद, त्यानंतर सीताफळ, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, मोसंबी, संत्र, पेर. तर अशी बरीच फळं इथे आहेत. दादा 5 फळं कशी आहेत? 150 रुपये. कमी नाही होणार? हां ओके. म्हणजे तुम्ही जी फळं घेणार त्याप्रमाणे ते बनवून देतील. इथे बघा तुम्हाला केळी पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील. त्यानंतर इथे शेंगासुद्धा. आता कशी आहे शेंगा? 40 रुपये पाव आणि 70ला अर्धा शेंगा आहे. आणि इथे एका साईडला त्या साईडला जर तुम्ही बघाल ना तर इथे सर्व तुम्हाला हार, फुलं तुम्हाला हे सर्व तुम्हाला इथे मिळतील. बघा एका साईडला एका लाईनीमध्ये तर ही दुकानं लागलेली आहेत. त्यानंतर इथे गजरे, देवीसाठी जर तुम्हाला गजरे पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. कसं आहे गजरा हा? 100ला 3 फूट. 100ला 3 फूट आहेत. तर मेन म्हणजे इथे आहेत ना तुम्हाला सर्व प्रकारचे गजरे पाहायला मिळतील. बघा खूप सुंदर आहेत. हा जाई आहे ना? जुई आहे. अच्छा. तर हा जुईचा आहे. त्यानंतर मोगरा, आबोली, याच्यामध्ये हे सर्व असे फुटावरती हे गजरे बनवलेले आहेत. म्हणजे 9 दिवस जर तुम्हाला घटावरती जर गजरे पाहिजे असतील ना ते सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. आणि किती रुपयाला आहे हा? 100ला. कोणताही घ्या 100ला 3. तर बघा ह्या दादांच्या इथे घेतात ना कोणताही घ्या 100ला 3 आहेत. इथे पण तुम्हाला गजरे मिळतील. फुटावरती हे सर्व गजरे आहेत. फळवाले आहेत. तर यांच्याकडे पण तुम्ही इथे फळं बघू शकता. म्हणजे 9 दिवस तुम्हाला जर फळं पाहिजे असतील वेगवेगळी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण तुम्ही इथून घेऊ शकता. त्यानंतर इथे दांड्यासाठी पण इथे ड्रेस लागलेले आहेत. तर बघा इथे असे वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला जर नवरात्रीसाठी जर ड्रेस पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापनेसाठी लागणारं पूजेचं सामान कुठे कुठे मिळतं आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.